श्री गणेशाय नमः. अधिक मास महात्म्य अध्याय 25. आता यामध्ये आपली ही जी आजची कथा आलेली ती मला असं वाटतं ही शिवपुराणात कुठेतरी आलेली कथा आहे. काय या कथेत बघूया. एक दिवस वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती जी होती ती कैलासाला गेली. माता पार्वतीला सहज भेटायला म्हणून ती का गेली, कारण अधिक मासाचा तो पर्व होता. आणि त्या दिवशी सर्वजण पार्वती देवीची पूजा करत होतात. नेमकी ही त्या दिवशी कैलासाला गेली. आणि त्याच वेळेस पार्वती माता कोणाची पूजा करत होत्या, तर भगवान शिवाची त्या पूजा करत. आणि तिची ती पूजा बघून अरुंधती काय म्हणाली, अगं आगे उमे म्हणे तू तर साक्षात आदी भवानी, जगत जननी, जगन माता आहेस म्हणे तू अजून कोणाची पूजा करतेस ना म्हणे. त्यावेळेस पार्वतीने तिने सांगितलं की मी जे आहे ना म्हणे, मी पंचगौरीची पूजा करते. मग त्यावेळेस तिने सांगितलं की हो, शंकराला तू कसं काय वश केलं, असं कोणत्या पुण्याचे तू आचरण केलेस ते कृपा करून मला सांग. मी तर ऋषी भारी आहे हे तुला माहिती, पण तू काय केलंस ते मला सांग. मग त्यावेळेस तिने तिला असं सांगितलं की हे बघ म्हणे, की मी जे भगवान शिवाची आराधना करते तर हे माझ्या लहानपणापासून करते. मी एकदा हिमालयामध्ये असताना, माझ्या पित्याकडे असताना तिथे दुर्वास ऋषी आहे. आणि दुर्वास ऋषींनी मला आशीर्वाद दिला की तुला इच्छित वर प्राप्त हो. मग माझ्या आईनं त्यांना विचारलं की हो म्हणे, कोणती पूजा हिने करावे म्हणजे हिला योग्य असा पती मिळेल. दुर्वासांनी सांगितलं की हिला पंचक्रोधी व्रत हिने करावे, गौरी पंचकाची पूजा करावी. अधिक मासात पंचपर्वापैकी द्वादशीला हिने पंचगौरीचे व्रत करावे, ते उत्तम फलदायी होईल. मग या दिवशी काय करतात की व्रताच्या दिवशी भल्या पहाटे उठून तीर्थस्नान करावं. पिंपळाच्या अश्वत्थ वृक्षाच्या खाली गौरी पंचकाची स्थापना करावी. नंतर तिथे षोडशोपचार पूजन करून ब्राह्मण व सुवासिनींना भोजन द्यावे, यथाशक्ती दान करावा. नंतर नक्त भोजन करावे व या व्रताचे आनंदाने उद्यापन करावे. झालं. पुढे अधिक मास आला. अधिक मासात मी काय केलं, भगवान शिव मला प्राप्त व्हावे म्हणून निष्ठापूर्वक पंचगौरीचे व्रत केले. उद्यापन आठवून मी डोळे मिटून प्रार्थना करू लागली. आणि माझे नेत्र मिटलेले असताना अचानक माझ्यासमोर स्वतः साक्षात भगवान शिव हे प्रकट झाले. आणि त्यांनी मला आवाज दिला, पार्वती मी तुझ्यावर प्रसन्न आहे. सांग तुझी मी ती पूर्ण कर. ते म्हटले ठीक आहे म्हणे, महाराज तुम्हीच माझे पती व्हावे हीच माझी इच्छा. आणि माझ्या माता पित्यांनाही हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांना सुद्धा आनंद झाला. आणि मग त्यांनी यथावकाश आनंदाने माझा जेव्हा भगवान भोलेनाथ यशस्वी करून दिला. आणि त्यावेळेस मात्र मला आईनं ही गौरी पंचकाची मूर्ती जी होती ती आनंदन म्हणून दिली. अरुंधती, या पंचगौरी व्रताचे फळ म्हणजे मला माझ्या इच्छेप्रमाणे मिळाले. आणि जसं दुर्वासांनी सांगितलं होतं की हे पंचगौरी व्रत हे अधिक मास महिन्यामध्ये विशेष फलदायी असते, तेव्हापासून प्रत्येक अधिक मासात द्वादशीच्या पर्व काळात हे व्रत मी नियमानं करीत असते. आता विवाहानंतर या व्रताच्या पुण्याईने माझ्या पतीचे माझे प्रेम अत्यंत वाढलेले आहे. आणि मग हळूच अरुंधतीने विचारलं, कसं काय ग. तिने सांगितलं, बघ म्हणे इकडे, माझा पती ना हा भोळा शंकर आहे. हा स्मशानात राहतो, हा चिताभस्म धारण करतो, हाती नरकंकाल आहे, व्याघ्र चर्मधारी असा तो असून मात्र त्याचं रूप कसं आहे, तो मनानं अत्यंत हवा आहे. एखाद्या आईने जसं पुत्राची काळजी घ्यावी त्याप्रमाणे तो माझी काळजी घेत असतो म्हणे. आणि त्याचप्रमाणे भगवान शिव हे कल्याणकारी शिव आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे माझ्या भक्तीनं मी त्याला वश करून घेतलेलं आहे. आणि या सर्वाचं कारण म्हणजे माझ्या हे गौरी पंचकाचं व्रत आहे. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनं, प्रत्येक सवाष्णीनं हे पंचगौरीचं व्रत करावं असं मी तुला म्हणतो. आणि म्हणून म्हणून इकडे वैकुंठामध्ये हीच कथा लक्ष्मीला नारायण सांगत असताना ते सांगतात की अरुंधती आणि पार्वती यांच्यातील असा सुखसंवाद झाल्यानंतर अरुंधती निघून गेली. आणि मग ती सुद्धा नित्यनेमाप्रमाणे
या पंचगौरीचं व्रत हे सुद्धा प्रत्येक अधिक मासात ती करायला लागली. बोला भगवान श्रीकृष्ण की जय.